Okay. In previous session, we covered practical number 12 from Java programming language. Now in this lecture, we will develop some programs depend on array. Means what? Array concept आपण या सेशन मध्ये स्टडी करणार आहोत. That is your practical number 13. That is develop program for implementation using arrays in Java. Okay. Arrays is a best concept. It is useful in C, C++, Java, Python and many more programming language. ओके. आणि इथून पुढे ज्या डेव्हलप होतील नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज विदाउट ॲरे कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण बनवू शकणार नाही. तर ॲरेचा खूप मोस्टली युजफुल आहे बिकॉज ॲरे इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट्स. मीन्स वॉट? आपण व्हेरिएबल्स तयार करतो, राईट? 1 मिनिट. ज्याप्रमाणे आपण प्रोग्राममध्ये व्हेरिएबल्स तयार करतो. सपोज मला इंटिजर व्हेरिएबल लागत असतील, सो आय डिक्लेअर इंटिजर व्हेरिएबल विथ इट्स नेम, राईट? विथ इट्स नेम. Here I will explain. Okay. So here suppose I declare one integer variable having value, suppose integer a1 is equal to 10. Okay, again I want to declare another variable like a2 comma a2 is equal to 20, a3 is equal to 30, a4 is equal to 40 and a5 is equal to 50. Means what? Here I declare total 5 different variables, right? प्रत्येक व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस वेगळा असेल, प्रत्येक व्हेरिएबलचं नेम वेगवेगळं आहे आणि व्हॅल्यूज सुद्धा वेगवेगळे आहे. बट इथे एक सिमिलॅरिटी आहे की ऑल व्हेरिएबल्स हॅव्हिंग सेम डेटा टाइप दॅट इज इंटिजर. सो इफ आय हॅव 100 व्हेरिएबल्स और 1000 व्हेरिएबल और 10,000 व्हेरिएबल्स, जर माझ्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल्सची संख्या जास्त असेल तर काय होईल? एवढे नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करत बसणार का? So no, to avoid this problem, array concept is invented. Okay. How to declare array? First mention your data type, that is suppose integer. Then array name. There are two types of array. First one is 1D array or second one is multi-dimensional array. In multi-dimensional, we can develop 2D arrays example in today's lecture. Suppose integer a. Here single dimensional array have one square bracket, rather multi-dimensional array have two or three brackets. Then here new, then here again आपल्याला data type लिहायचा integer and then here you can mention the size of array, that is 5. Means what? Meaning of this statement is array name is a, its data type is integer and it contains 5 integer variables or 5 integer values. म्हणजे काय होणार आहे? मेमरीमध्ये एक 5 लोकेशन्स जे सिक्वेन्शियल असतील मेमरीमध्ये ते ॲलोकेट होतील ॲरेसाठी. सो दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस वन इज फिफ्थ. तर याचं नेम काय असणार आहे? ए. ए या लोकेशन्सना पॉइंट करणार आहे. त्यानंतर इथे कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. इंडेक्स व्हेरिएबल असतो इथे एक अगोद. सो 0 ने इंडेक्स स्टार्ट होते. 0, 1, 2, 3 अँड 4. मीन्स व्हॉट? जी साईज असेल ॲरेची साईज किती? 5. सो इट इज ऑलवेज साईज -1. जेवढी साईज असेल त्याच्यापेक्षा 1 ने तुमचा शेवटचा इंडेक्स कमी असणार आहे बिकॉज तो स्टार्ट कितीने होतोय? 0 ने. देन अगेन इट्स व्हॅल्यूज. सो हिअर we can assign 10, 20, 30, 40 and 50 here. So this is the values. These are the values. These are the indices or index. Next thing, memory address. तर प्रत्येक लोकेशनचा मेमरी ॲड्रेस डिफरंट असणार आहे. सपोज इट हॅज 1000,
1002, 1004, 1006, 1008, because integer is in C, integer is 2 bytes. Here in integer is 4 bytes. जी काय साईज असेल जावाची इंटिजरची ती. तर हा जो ॲरे नेम ए आहे त्याच्यामध्ये या पहिल्या लोकेशनचा स्टार्टिंग ॲड्रेस सेव्ह असतो. म्हणजे या ए मध्ये काय असणार आहे, तर पहिल्या लोकेशनचा ॲड्रेस म्हणजेच तुमच्या ॲरेच्या मेमरी ॲड्रेसने सुरुवात होते, तो स्टार्टिंग ॲड्रेस ए मध्ये स्टोअर्ड होतो. मग ज्यावेळी तुम्ही इंडेक्स इन्क्रिमेंट करता म्हणजेच काय, तो नेक्स्ट लोकेशन ॲक्सेस करणार आहे. देन नेक्स्ट, देन नेक्स्ट अँड देन नेक्स्ट. राइट, अशा पद्धतीने तुम्ही ॲरे ॲक्सेस करू शकता. सो हिअर आपण प्रोग्राम डेव्हलप करूया. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ 1D ॲरे. हा 1 डायमेन्शनल म्हणजे एलिमेंट कशा असणार आहेत, रो वाईज, जसे की 1 बाय 1 एकामागे एक सगळे एलिमेंट स्टोअर्ड असतील. ओके, तर आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. सो हिअर एक्झाम्पल. So example of array is, suppose here I declare one integer variable array साठी int. ओके, त्यानंतर here array name is a, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा आहे न्यू ऑब्जेक्ट साठी, and then again here data type is integer and here suppose my array contains values 3, म्हणजे याची साईज कशी असणार आहे, लिमिटेड. मग आपण व्हॅल्यूज 2-3 पद्धती. फर्स्ट access 0 value is 10, a of 1 value is 20, a of 2 value is 30. So इंडेक्स काय झाल्या, संपल्या आहेत, बिकॉज लास्ट याची साईज किती आहे, 3. मग लास्ट इंडेक्स किती असणार आहे, 2 असणार आहे. ओके, आणि प्रिंट करण्यासाठी काय, सिस्टीम डॉट आउट डॉट println, and then here you can use array name and its index value, suppose 0. ओके, सो सेम आपण काय कन्सेप्ट करू शकतो की पुढच्या पण इंडेक्स अशाच प्रिंट करायच्या असतील. सो सिम्पली राईट डाऊन सिस्टीम डॉट आउट डॉट println, इंडेक्स इज डिफरंट, सो 2 इज हिअर. सेव्ह. Okay, so here I declare one array with size 3. First location, that is 0 index, contains value 10, first index value 20, second index value 30. तर या व्हॅल्यूज मेमरीमध्ये स्टोअर्ड झालेल्या आहेत. Now we want to access this memory location and print the value on the screen. So how to access? Just put your array name and put your index value. So here it prints first value, it prints second value, and it prints third value according to index. So save करूया आपण and then execute. So here Java C a.java for compilation and Java A. सो हिअर इट प्रिंट्स 10, 20, 30. आपण काय केलंय की इंडेक्स व्हॅल्यूजचा यूज करून त्याला व्हॅल्यूज असाइन केलेले आहेत. दॅट इज द फर्स्ट वे. ओके, दिस इज दी 1 डायमेन्शनल ॲरे. म्हणजेच इथे किती आहे, किती स्क्वेअर ब्रॅकेट आहेत, 1. दॅट इज 1 डायमेन्शनल ॲरे. रो वाईज म्हणजे 1 बाय 1 डेटा स्टोअर्ड होणार आहे. म्हणजे 10 नंतर 20, 20 नंतर 30. तुम्ही इथे सिक्वेन्स कोणताही वापरू शकता. इथे सपोज a ऑफ 2 इज इक्वल टू 30 म्हटलं तरी चालेल. तो त्या पर्टिक्युलर लोकेशनला जाऊन व्हॅल्यू स्टोअर करेल. ओके, सो नेक्स्ट, दिस इज द फर्स्ट वे. नाव नेक्स्ट, हे समजलं का सगळ्यांना? येस. येस सर. ओके, नाव नेक्स्ट. आता हा झाला पहिला वे की प्रत्येक इंडेक्स आपण टाकून त्याला व्हॅल्यूज दिलेली आहे. दे नाव नेक्स्ट.
हिअर आपण ॲरेचा पुढचा वे बघूया, की आपण याला इथे व्हॅल्यू देऊ शकतो. ॲरे जिथे डिक्लेअर होतोय त्या ठिकाणी, म्हणजे याची गरज नाहीये. सो हिअर इंटिजर ए, देन आता इथे ब्रॅकेट देता येईल. आपल्याला व्हॅल्यूज द्यायच्या आहेत. मग जेवढ्या व्हॅल्यू तुम्ही द्याल ॲरेला तेवढी त्याची साईज डिक्लेअर होईल, तेवढीच त्याला साईज असाइन होईल. त्यामुळे साईज इथे द्यावी लागत नाही. सो फर्स्ट व्हॅल्यू इज 10, second value is 20, and third value is 30. So same. So this is the second way. Now compile your program. Okay, right. So it prints same out. फर्स्ट ने आपण काय केलं की ॲरे नेम त्याची इंडेक्स आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली. बट दिस इज अगेन सेकंड वे. इट रिड्यूस युअर कोड, राईट. तेवढा नंबर ऑफ कोड रिड्यूस झाला. एकाच लाईन मध्ये आपण सगळं काम केलेलं आहे. ॲरेला साईज द्यावी लागली नाही. त्यानंतर ॲरेच्या प्रत्येक इंडेक्सला व्हॅल्यूज देण्याची गरज नाही. डायरेक्टली कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही जेवढ्या व्हॅल्यूज द्याल तेवढी त्याची साईज इथे तयार होईल. आणि हे आपण इथे प्रिंट केलेलं आहे. ओके, दिस इज दी second way. Now third way, accept values from user, right? Accept values from user. So we have to declare our array first. So previous statement घ्यावं लागेल, integer a, then is equal to new integer, and then here use your index value. नाव नेक्स्ट आपल्याला युजर कडून व्हॅल्यूज ऍक्सेस करायच्या आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करावा लागेल. आणि स्कॅनर क्लास कुठे असतो स्टोर्ड? युटिल पॅकेज मध्ये. दॅट्स वाय हिअर युटिल पॅकेज इज इम्पोर्टेड. ओके, लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवतो SRC फोल्डर मध्ये जाऊन युटिल पॅकेज आपण ऍक्सेस करून स्कॅनर क्लास पाहिला होता, बरोबर आहे. सो हिअर आय विल क्रिएट स्कॅनर क्लास ऑब्जेक्ट. स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू स्कॅनर. And here pass system.in. So it will read whatever the input you have entered on this black screen, that is console input. याचा अर्थ काय की या कन्सोल विंडोवर तुम्ही जे काही इनपुट द्याल, जे नंबरचे इनपुट द्याल ते तो रीड करेल या इनपुट स्ट्रीमद्वारे. शेवटच्या युनिटमध्ये आहे आपल्याला हे. आणि तो या स्कॅनर क्लास काय करेल, तो रीड करेल. पण रीड होताना तो काय करणार आहे, त्याला ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करणार आहे. तर आपल्याला काय करायचं, त्याला अगेन इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं. तर स्कॅनर क्लासची कोणती मेथड आहे? नेक्स्ट इन मेथड आपण यूज करणार आहोत. तर काय, यस डॉट नेक्स्ट इंट नावाची जी मेथड आहे ती आपण करणार. आणि ती आपल्याला कुठे स्टोअर करायची व्हॅल्यू? ॲरे ए मध्ये. इज इक्वल टू, आता व्हॅल्यूज किती आहेत? 3 व्हॅल्यूज आहेत, बरोबर. 3 व्हॅल्यूज आहेत. मग आपण याला असं म्हणूया ए ऑफ 0, नेक्स्ट व्हॅल्यू नेक्स्ट इंडेक्सवर, नेक्स्ट व्हॅल्यू नेक्स्ट इंडेक्सवर. बघूया हे रन होतंय का. सेव्ह ELS. फर्स्ट व्हॅल्यू 10, सेकंड व्हॅल्यू 20, थर्ड व्हॅल्यू 30. ओके, 10, 20, 30 इज प्रिंटेड, राईट. आता इथे काय झालंय, रिपीटेड कोड झालेला आहे, बरोबर. हा रिपीटेड कोड आहे 3 लाईनचा आणि हा रिपीटेड कोड आहे. मग आपण लास्ट टाइम शिकलो फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. तर आपल्याला इथे आता फॉर लूप यूज करायचं आहे, कारण आपल्याला स्टार्ट आणि एंड माहिती आहे की इंडेक्स 0 ने स्टार्ट होते आणि एंड कुठे होते? 2 ला. तर आपण इथे फॉर लूप वापरूया. त्यावेळेस तुम्हाला एंड माहित नसेल तर तुम्ही व्हाईल किंवा डू व्हाईलचा यूज करायचा आहे. फॉर लूप, सपोज इथे एक इंटिजर आय इंडेक्स व्हेरिएबल, इट इज स्टार्ट विथ 0, then I is less than 3 and I plus plus, right, and then open close bracket of for loop. So हे स्टेटमेंट आपल्याला तिथे टाकावं लागेल. and cut this code. बघा मी त्याच प्रोग्राम मध्ये आहे, अजून आपण प्रोग्राम बदललेला नाहीये. आता इंडेक्स कोणी पॉइंट केलेली आहे? व्हेरिएबल आय ने. सो इथे रिप्लेस करा आय ने. ओके, सेम अगेन हा पण रिपीटेड कोड आहे, याला पण फॉर लूप साठी आपण घेऊया. सो सेम फॉर लूप फॉर प्रिंटिंग, सेम फॉर लूप, अँड system.out.println तिथे येईल.
खालचा कोड कट करूया. ओके, आणि इथे काय इंडेक्स कुणी होल्ड केलेली आहे, व्हेरिएबल आय ने. तर आता काय होईल, आय ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस पहिला व्हॅल्यू array मध्ये स्टोअर होईल, I becomes 1, then next value stored at a of 1, I becomes 2, next value stored at second index, then I becomes 3, condition gets false here. So skip this for loop. Now program control enters into this for loop and this one prints the value of array, all the value of array. So here I save this program, CLS Java A. Okay, now give the input 55, 65, 85. So it will print 55, 65, 85. So you can put system.out.println, that is array elements are, and here you can put one system.out.println, that is enter array elements. So user can understand. So this is the example of one dimensional array. ओके, समजलं का? आपण पहिल्यांदा काय केलं की इंडेक्स थ्रू व्हॅल्यू दिली. सेकंड काय केलं की डायरेक्ट इथे प्रोग्राम कर्ली ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू दिली आणि थर्ड वेने आपण आता व्हॅल्यू ऍक्सेप्ट केलेली आहे युजर कडून. सो या वेजने तुम्ही ॲरेच्या व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करू शकता. देर आर 3 वेज. फर्स्ट वन इंडेक्स व्हॅल्यूने देऊ शकता. सेकंड वन डायरेक्टली कर्ली ब्रॅकेट मध्ये ऑल व्हॅल्यूज मेन्शन करू शकता. And third one, you can accept values from user. Okay, so we will go inside practical number 30. Okay, there are two types आपण पाहिलेले की first one is one dimensional array and second one is multi-dimensional array. So here program is write a program to implement multi-dimensional array. Okay, this is the example of one dimensional array. Suppose here अजून एक प्रोग्राम बघूया. सम ऑफ ॲरे एलिमेंट्स म्हणजे काय, वन डायमेन्शनल ॲरे मध्ये बघूया, मग नंतर आपण वन डायमेन्शनल ॲरे मध्ये आपण बघणार आहोत ॲडिशन ऑफ ॲरे एलिमेंट. ओके, सपोज माय ॲरे कंटेन्स 3 व्हॅल्यूज. आपण छोटाच ॲरे घेऊया म्हणजे आपल्याला पटकन समजेल. सपोज 10, 20 and 30 and I want to print sum of array element, that is 10 plus 20 plus 30, that is at the end it will print 30 plus 20 50 and 60 is addition. So आता इथे काय करावं लागेल, आपल्याकडे इंडेक्स असणारे फर्स्ट इंडेक्स इज 0, सेकंड 1, थर्ड 2, राईट. ॲरे नेम इज ए. ओके, मग आपल्याला एक सम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल इनिशियली, सम, आणि त्याची व्हॅल्यू 0 ने असाइन करावी लागेल. मग याला फॉर लूप मध्ये टाकावं लागेल आणि आय व्हेरिएबलचा इंडेक्सचा यूज करावा लागेल. मग बघा आपल्याला फॉर्म्युला तयार होईल, सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय. म्हणजे काय, ज्यावेळी आय व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस 10 हा एलिमेंट ऍक्सेस होईल. समची इनिशियल व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 0 प्लस 10, समची नवीन व्हॅल्यू काय झाली, 10 झालेली आहे 0 जाऊन. ओके, त्यानंतर आय इन्क्रीमेंट करूया. आता इथे आय ची व्हॅल्यू 1 झालेली आहे. नेक्स्ट व्हॅल्यू काय 20, समची आता करंट व्हॅल्यू काय 10. 10 प्लस 20 सम बिकम्स 30 झालेला आहे सम. परत आय ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करूया, आय बिकम्स 2 अँड सेकंड इंडेक्स कंटेन्स व्हॅल्यू 30 आणि समची व्हॅल्यू सुद्धा 30 आहे. 30 प्लस 30 सम बिकम्स 60 आणि फॉर लूपच्या बाहेर येऊन आपल्याला सम प्रिंट करायचा आहे, दॅट इज युअर सम. सो कितीही एलिमेंट असू द्या तुम्ही अशा पद्धतीने त्याचे ऍडिशन करू शकता. सो हियर याच्यामध्येच आपण चेंज करूया. सो हियर आय डिक्लेअर वन व्हेरिएबल दॅट इज इंटिजर सम आणि इनिशियली इट इज 0. ओके, आपण इथे एक मेसेज देऊया युजरला, एंटर ॲरे एलिमेंट्स, सो युजर कॅन अंडरस्टँड व्हॉट टू डू. ओके, कोटेशन एंटर ॲरे एलिमेंट्स, एंटर ॲरे एलिमेंट्स. हा मेसेज प्रिंट होऊया ॲरे एलिमेंट म्हणून.
मग काय ॲरे कंटेन्स फॉलोविंग एलिमेंट, म्हणजे ते एलिमेंट प्रिंट होतील. आता एक फॉर लूप घ्यावा लागेल आपल्याला अजून एक, राईट. त्याच्यामध्ये आपल्याला सम कॅल्क्युलेट करायचे. मग पुढच्या फॉर लूप मध्ये सम कॅल्क्युलेट करूया. इथे काय जाईल, फक्त सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय, म्हणजे पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट ऍक्सेस होऊन सम बरोबर तो अगेन अँड अगेन कॅल्क्युलेट होईल आणि समची पण व्हॅल्यू अगेन अँड अगेन चेंज होत राहील. आणि ऍट द एंड सम बिकम 60. आणि मग या फॉर लूपच्या बाहेर आपण सम व्हेरिएबलला प्रिंट करणार आहोत. सो कॉपी धिस, पेस्ट हियर, चेंज युअर मेसेज, दॅट इज कोटेशन, सम इज इक्वल टू प्लस फॉर जॉईन टू स्ट्रिंग, आणि कुठे व्हॅल्यू स्टोर्ड आहे, सम नावाच्या व्हेरिएबल मध्ये, राईट. सेव्ह टीएलएस झालं. ओके, सेमिकोलॉन, सेमिकोलॉन दिला. Java A. Okay, enter array elements message is printed, suppose 10, 20 and 30. मग array elements print झालेले आहेत and sum is also printed. Okay, so this is the program of addition of array element. मग किती एलिमेंट असू द्या, 10 एलिमेंट असतील तर काय चेंज होईल, फक्त फक्त इथे I is less than 11, I is less than 11, I is less than 11. 100 एलिमेंट असतील तर 100 च्या नंतरचा एलिमेंट घ्यायचा. I is less than 101, सॉरी इथे झिरोने इंडेक्स सुरू होते ना, मग काय I is less than 100, I is less than 100, I is less than 100. 10 एलिमेंट असतील तर I is less than 10, I is less than 10, I is less than 10. आणि मेन गोष्ट इथे ॲरेची साईज पण तेवढी डिक्लेअर करावी लागेल, 10, 100 जी काय असेल ते. ओके, मग जी साईज आहे तीच इथे येते, कंडिशनला येते 333, बिकॉज लास्टची इंडेक्स 2 असणार आहे. 2 इज ऑलवेज लेस दॅन 3 बिकॉज इंडेक्स स्टार्ट विथ 0. एलिमेंट 3 असतील बट इंडेक्स 0 ने सुरू होत असल्यामुळे ती 1 ने कमी असेल. ओके, सो दिस इज द प्रोग्राम of to print the addition or print the sum of array element. This is again one dimensional array. Now we will go for next, that is two dimensional array. Two dimensional array. So two dimensional array म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एकाच वेळी रो आणि कॉलम म्हणजे arrays of array म्हणतो. ऍक्च्युली जावा मल्टी डायमेन्शनल ॲरेला सपोर्ट करत नाही. तो काय करतो की ॲरेच्या इनसाइड ॲरे स्टोअर करत राहतो आणि त्याला आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणतो. ओके, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. आता सपोज मला मॅट्रिक्स मधला डेटा प्रिंट करायचा, सपोज 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. Matrix completed. So here just check here, there are two main things. First one is row and second one is column. राईट, आपण स्टार पिरॅमिड मध्ये शिकलोय ऑलरेडी. तेच लॉजिक आहे, फक्त इथे ॲरे आहे, तिथे ॲरे नव्हता. रो अँड कॉलम, राईट. रो 0, रो 1, रो 2, कॉलम 0, कॉलम 1, कॉलम 2. ओके, आता मला एखादा पर्टिक्युलर एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल, सपोज 50 ऍक्सेस करायचा असेल, या ॲरेचं नाव असेल सपोज ए. आता मला 50 ऍक्सेस करायचा आहे, तर कसा ऍक्सेस करणार, ॲरे नेम. ओके, आपण वन डायमेन्शनल ॲरे मध्ये काय करतो की डायरेक्ट त्याचे इंडेक्स घेतो. आता इथे इंडेक्स कशी असते, तर 2 व्हॅल्यूज मध्ये ती मेन्शन केली जाते, तर 2 स्क्वेअर ब्रॅकेट येतील. आणि इंडेक्स कशी मेन्शन करणार तुम्ही, तर पहिल्यांदा रो नंबर, रो नंबर काय 1, 50 कुठे स्टोर्ड आहे, रो नंबर 1 मध्ये, सो 1. आणि 50 कोणत्या कॉलम मध्ये स्टोर्ड आहे, 1. सो ए ऑफ 1 1, त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 50. तर ए ऑफ 2 1 ची व्हॅल्यू काय आहे सांगा बरं, 2 1, ए ऑफ 2 1, 60. right, 60 means what, it specifies row and it specifies column. म्हणजे रो नंबर 2 हा रो नंबर 2 आहे, 30, 60 आणि 90 त्यामध्ये.
आणि कॉलम नंबर 1 40 50 60, मग इंटरसेक्ट कुठे झालेला आहे या पोझिशनला, सो 60 इज व्हॅल्यू. मग आता हा ॲरे डिक्लेअर करताना कसा करायचा, याच्यामध्ये 3 रो 3 कॉलम आहेत. सेम वे इंटिजर तुम्हाला हवाय तो डेटा टाईप तुम्ही घ्या. ॲरे नेम ओपन क्लोज ब्रॅकेट फर्स्ट फॉर रो सेकंड फॉर कॉलम, न्यू इंटिजर इथे किती रोज आहेत 3, किती कॉलम आहेत 3. तर जेवढे रो जेवढे कॉलम असेल ते तशी ती व्हॅल्यू व्हॅरी होईल. दिस फर्स्ट ब्रॅकेट स्पेसिफाईज टोटल नंबर ऑफ रोज, सेकंड ब्रॅकेट स्पेसिफाईज टोटल नंबर ऑफ कॉलम्स. ओके, so this is the way how to declare your multi-dimensional array. So first statement is write a program to implement multi-dimensional array. We will see here. So now आता आपण multi-dimensional array create करूया. So this one is okay. I will copy this here. Okay, इथे आता multi-dimensional काय, integer array name 2 brackets, so it specifies multi-dimensional array, new integer 3 row 3 column. Okay, 3 row 3 column. So now values आपण तशा मगाशी दिल्या तशा पण देऊ शकतो. a of 0 0 is equal to 10, राईट. a of 0 0 is equal to 10. अशा पद्धतीने पण तुम्ही व्हॅल्यूज देऊ शकता. मग अशा किती व्हॅल्यूज येतील, किती व्हॅल्यूज आहेत तिथे 9 व्हॅल्यूज आहेत. आता हे कसं करायचं, किती एलिमेंट स्टोअर्ड होतील, तुम्हाला असं पण क्वेश्चन येऊ शकतो. असं डिक्लेरेशन दिलेलं असेल आणि विचारलेलं असेल हाऊ मेनी एलिमेंट्स इट कॅन होल्ड, तर काय करायचं, या दोघांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन. 3 into 3 दिस ॲरे कॅन होल्ड 9 एलिमेंट्स. 100 into 2 असेल 100 रोज 2 कॉलम, मग काय 100 into 2 200 एलिमेंट त्यामध्ये स्टोर्ड असतील. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मीन्स देर आर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स, असं तुम्ही काउंट करू शकता, राईट. 2 रोज आणि 5 कॉलम्स असतील तर किती एलिमेंट, 10 एलिमेंट असणार आहेत त्या ॲरेमध्ये, दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक इंडेक्स व्हॅल्यू ऍक्सेस करून त्याला व्हॅल्यूज देऊ शकता. सो फर्स्ट रो साठी व्हॅल्यूज झाल्या. इथे काय चेंज होईल, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, व्हॅल्यूज आपण वेगळ्या देऊया 20 and 30. ओके, मग असंच तुम्ही कॉलम रो 1 कॉलम नंबर 0, रो 1 कॉलम नंबर 1, रो 1 कॉलम नंबर 2, परत रो 2 कॉलम नंबर 0, रो 2 कॉलम नंबर 1, रो 2 कॉलम नंबर 2, असेच 3 टाइम्स खाली पेस्ट करून त्याला व्हॅल्यूज असाइन करू शकता. ओके, नेक्स्ट वे कसा आहे, तर डायरेक्टली इथे तुम्ही व्हॅल्यूज देऊ शकता अशा रो बाय रो. पहिला रो 10, 20, 30, फर्स्ट रो कंप्लीटेड. सेकंड रो 40, 50, 60, second row completed. Third row 70, 80, 90, ब्रॅकेट कंप्लीट. तर प्रत्येक रो मध्ये 3 कॉलम आहेत, सो 3 व्हॅल्यू मी दिलेले आहेत, तर ती साईज त्याला डिक्लेअर होईल. ओके, इथे काय येईल, इक्वल टू. तर रो काय केली आपण, एका कर्ली ब्रॅकेट मध्ये मेन्शन केलेली आहे. सो दिस इज दी अगेन सेकंड वे. पण आपल्याला काय करायचंय, युजर कडून ऍक्सेप्ट करायचे. सो डिक्लेअर युअर ॲरे, आणि आता युजर कडून आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. सो आपल्याला काय लागणार आहे, स्कॅनर आणि स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट. सो हिअर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट मी तयार केलेला आहे. नेक्स्ट आता काय लागेल, एक फॉर लूप आय साठी, एक फॉर लूप जे साठी, म्हणजे रो आणि कॉलम साठी एक फॉर लूप लागतील आपल्याला. सो 2 फॉर लूप आपल्याला लागतील, बिकॉज हा डेटा कसा आहे, रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, राईट. मग मी इथे रो साठी आर म्हटलं, एक फॉर लूप, त्याच्या इनसाइड कॉलम साठी दुसरा फॉर लूप सी म्हटलं, बरोबर, इंटिजर सी. बघा रोज स्टार्ट कुठून होत आहेत,
झिरो पासून होत आहेत. मग आर इज इक्वल टू झिरो, आर इज लेस दॅन किती रोज आहेत त्यामध्ये 3. सो आर इज 3 रोज आहेत. सो आर इज लेस दॅन 3 बिकॉज इट इज स्टार्ट्स फ्रॉम 0 and then r plus plus rows are incremented. then column कुठून सुरू होत आहेत 0 ने. then columns also less than 3 कारण शेवटच्या कॉलमची इंडेक्स काय 2 and column प्लस प्लस. तो आणि या फॉर लूपचा इथे ब्रॅकेट. मग काय करायचंय ए ऑफ आर रो. ओके, आपण खूपदा आय जे वापरतो आणि ते मुलांना कळत नाही. तर आर सी वापरलं तर तुम्हाला कळेल रो आणि कॉलम. तिथे कोणती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची जी स्कॅनर क्लास आपल्याला नेक्स्ट इंट मेथडने देणार आहे. ओके, इस कम्प्लिटेड. आता हे एक्झिक्यूट कसं होणार आहे. आर ची व्हॅल्यू 0. इथे बघा 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. मी ते खाली दाखवतो. काय आर आहे आणि सी आहे. दोघांची व्हॅल्यू पहिल्यांदा आर ची व्हॅल्यू 0 ने असाइन होणार. सो आर बिकम्स 0. 0 इज लेस दॅन 3. येस, गो इनसाइड. मग कॉलम काय, कॉलमची व्हॅल्यू झाली 0, सी ची व्हॅल्यू झाली 0. ओके, 0 इज लेस दॅन 3. येस, गो इनसाइड. ए ऑफ आर सी ला पहिली व्हॅल्यू असाइन करायची. आर ची व्हॅल्यू किती 0, सी ची व्हॅल्यू किती 0. 0 लोकेशन म्हणजे हे फर्स्ट लोकेशन 10 जिथे स्टोर्ड आहे ते. राईट, मग 10 स्टोर्ड झाला. परत हा एंड ऑफ फॉर लूप कुणाचा आहे सी चा. मग कोण इन्क्रीमेंट होणार आहे सी इन्क्रीमेंट होणार आहे, नॉट आर. मग सी बिकम्स 0 जाऊन तिथे आता 1 स्टोर्ड झाला. चेक करा कंडिशन 1 इज लेस दॅन 3. येस, परत गो इनसाइड. पुढची व्हॅल्यू कुठे स्टोअर करायची 0-1 लोकेशनला. 0-1 बरोबर. 0-1 लोकेशनला म्हणजे 0 आणि 1. 0 आणि 1 म्हणजे 40 जिथे स्टोर्ड आहे ते लोकेशन. त्यानंतर परत एंड ऑफ सी फॉर लूप. परत सी प्लस प्लस. सी बिकम्स 2. 2 इज लेस दॅन 3. येस, अगेन गो इनसाइड. पुढची व्हॅल्यू कुठे टाकायचे 0-2 लोकेशनला. 0-2 लोकेशन म्हणजे 70 जिथे स्टोर्ड आहे ते लोकेशन. ओके, परत एंड ऑफ फॉर लूप. सी बिकम्स 3. 3 इज लेस दॅन 3. कंडिशन गेट्स फॉल्स. मग स्किप दिस फॉर लूप. इनर फॉर लूप स्किप झाला. आपण आलो आउटर फॉर लूपच्या एंडला. परत आपण इथून जम्प कुठे करणार आहे आर प्लस प्लसला. आर बिकम्स 1. ओके, 1 इज लेस दॅन 3. येस, कंडिशन इज ट्रू. आणि आपण आता परत इन होतोय या फॉर लूपमध्ये सीच्या. ज्यावेळेस आपण टॉप कडून बॉटमला येतोय म्हणजे वरून खाली येत असू तर परत सी ची व्हॅल्यू 0 होणार आहे. येते लक्षात. पण ज्यावेळी आपण सीच्या एंड कडून वर जम्प करतोय त्यावेळेस मात्र सी ची व्हॅल्यू 0 होत नाही, ती 1-1ने इन्क्रीमेंट होत राहते. येते लक्षात. तर अशा पद्धतीने हा फॉर लूप काय होईल अगेन अँड अगेन एक्झिक्यूट होईल. ओके, आणि आपण इथे व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो. सो हिअर system डॉट आउट डॉट println array contains. आपण मेसेज लिहूया इथे array contains आणि सेम फॉर लूप आपण घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला println टाकावं लागेल. राईट, println टाकावं लागेल. तर प्रिंट करायच्या आहेत व्हॅल्यू. सो ए ऑफ आय आणि हा काय आहे इथे काय आहे रो. ए ऑफ आर आणि ए ऑफ सी. सो इट प्रिंट्स व्हॅल्यूज. इथे एक मेसेज देऊया एंटर ॲरे एलिमेंट्स सो युजर कॅन अंडरस्टँड. सेव ls कॅनॉट फाइंड सिम्बॉल नेक्स्ट इंट. ओके, आपण इथे काय मिस्टेक केली आहे. नेक्स्ट इंट मेथड कुणाची आहे स्कॅनर क्लासची आहे. मग ते ऍक्सेस करताना त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करावी लागेल. सो इथे काय लिहावं लागेल एस डॉट नेक्स्ट इंट. जावा ए. ओके, एंटर ॲरे एलिमेंट्स 10 12 14 15 16 17 18 19
20. ओके. ॲरे कंटेंट्स. आता हा रो वाईज डेटा इन्सर्ट झालेला आहे. कारण आपण तो तसाच प्रिंट केलाय. त्यामुळे 1 बाय 1 एलिमेंट प्रत्येक प्रिंट झालेले आहेत. मग आपल्याला 3 एलिमेंट म्हणजे ज्यावेळेस पहिला रो कंप्लीट होतोय, त्यावेळेस नेक्स्ट लाईनला पुढचे एलिमेंट गेले पाहिजेत असं करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला इथे प्रिंटएलएन काढून काय करावं लागेल? फक्त प्रिंट वापरावं लागेल. त्यानंतर हा प्रिंट झाल्यानंतर त्याला इथे प्लस स्पेस जनरेट करण्यासाठी 2 व्हॅल्यूच्या मध्ये सो स्पेस असं करावं लागेल आणि इथे काय करावं लागेल? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन म्हणजे या फॉर लूपच्या बाहेर आपल्याला सांगावं लागेल की पुढची व्हॅल्यू नवीन लाईनवर प्रिंट करायची ज्यावेळेस रोची व्हॅल्यू बदलणार आहे. तर बघा आता याचं आउटपुट कसं जनरेट होईल. प्रिव्हियस कसं झालं आउटपुट 1 बाय 1 एलिमेंट आले. आता हे आउटपुट कसं येतं बघूया. 11, 12, 13, 14, 15, 18. काय आलंय? Array contains 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर या println ने काय केलंय? प्रिंट वापरले इथे. म्हणजे काय? पहिल्यांदा व्हॅल्यू प्रिंट होईल आणि मधला स्पेस जनरेट होईल इथला. आणि या println ने काय केलंय? ज्यावेळेस हा फॉर लूप फेल जातोय आणि आपण वर R++ला जातोय, त्याच्या अगोदर तो नेक्स्ट लाईनला कंट्रोल नेतोय. मग पुढची व्हॅल्यू 14 जी आहे ती नेक्स्ट लाईनला प्रिंट होते. राइट? म्हणजे ज्यावेळेस परत हा पण फॉर लूप फेल जाण्या अगोदर त्याने नेक्स्ट लाईनला गेलेला आहे. मग हा एक लाईन इथे गॅप आलाय बघा. तर तो या प्रिंटएलएन मुळे आलेला आहे. ओके. सो दिस इज द प्रोग्राम फॉर मल्टी डायमेन्शनल ॲरे. दिस इज युअर प्रॅक्टिकल नंबर 13. Okay, next. Okay, you can write down output of your program. Then what is the use of new operator in defining an array? तर न्यू ऑपरेटरचा यूज काय? It makes array object, right? It makes or it creates object of array or object of variable or object of integer. कारण आपण काय करतोय? इंटिजर डेटा टाइपचे 3 व्हेरिएबल्स तयार करतोय. सो इट क्रिएट्स ऑब्जेक्ट और इट क्रिएट्स ऑब्जेक्ट किंवा इट ॲलोकेट्स मेमरी कारण तो त्याचे 2 कामं असतात. तर ॲरे एलिमेंटला मेमरी असाइन करण्यासाठी सुद्धा न्यू ऑपरेटरचा यूज होतोय. नेक्स्ट, इन 2D which dimension is optional at the declaration of array? ओके, which dimension is optional? तर इथे बघूया आपण कोणता ऑप्शनल आहे. सपोज मी रोचा काढून टाकला, रो काढून टाकले, किती रो पाहिजे ते काढून टाकले. ओके, आपला प्रोग्राम ठेवूया कुठेतरी. ओके, काय करूया, हे कट करूया. आता एवढंच ठेवलं त्या ह्याचा अर्थ समजण्यासाठी. रो किती रो पाहिजेत ते काढून टाकले. त्यांनी विचारले की कोणता ऑप्शनल आहे, रो की कॉलम. तो आपण बघूया काय ऑप्शनल आहे. CLS कंपाईल. तो इथे त्यांनी काय म्हटलंय, सेमिकोलॉन एक्सपेक्टेड. तर हे काय त्याला समजत नाहीये, तर तो काय म्हणतो सेमिकोलॉन एक्सपेक्टेड. तर इथे एरर येतो रो ची व्हॅल्यू काढल्यानंतर. सपोज मी रो ची व्हॅल्यू दिली आणि कॉलमची काढून टाकली. सेव्ह. It is accepted. So which one is optional? Column value is optional. Second subscript, second square bracket is optional. मग हे तुम्ही असं देऊ शकता की रो नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किती कॉलम येणार आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. म्हणजे कसं बघा, मी इथे टाइप करतो. पहिला रो किती नंबरचा आहे? 0 नंबरचा आहे. ॲरे नेम काय आहे? ए. सो ए ऑफ 0 पहिल्या रो मध्ये किती कॉलम असतील? तर इथे आपण लिहिणार न्यू इंट. किती कॉलम असतील? न्यू इंट 3. तर हे कॉलमसाठीच दिलंय बरं का हे नेक्स्ट. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कॉलमची व्हॅल्यू, सेकंड सबस्क्रिप्टची व्हॅल्यू देऊ शकता.
फर्स्ट रो मध्ये सुद्धा 3 कॉलम, सेकंड रो मध्ये सुद्धा 3 कॉलम. बघूया. नो एरर, राईट. सो इट इज ऍक्सेप्टेड. याचा अर्थ काय की पहिल्या रो मध्ये 3 कॉलम, दुसऱ्या रो मध्ये 3 कॉलम, तिसऱ्या रो मध्ये 3 कॉलम, जे की आपण इथे दिलेले नाहीये ते आपण असं मॅन्युअली देऊ शकतो. मग तिसऱ्या रो मध्ये सपोज मला 5 कॉलम हवे असतील तर 5 सुद्धा तुम्ही देऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सो हियर आन्सर इज in 2D array, which dimension is optional at the declaration of array? Second dimension is optional, that is column number. So second dimension, it represent column dimension. Next, is it possible to change size of array once allocated? So no, we cannot change size at runtime. No. कंपाईल होण्याच्या अगोदर तुम्ही चेंज करू शकता नंबर ऑफ टाइम, बट रन टाइम मध्ये इट इज नॉट पॉसिबल. Then next, state this situation because array is a static data type. स्टॅटिक म्हणजे काय? कंपाईल करण्याच्या अगोदर तुम्ही साईज हवी तेव्हा तेवढ्या वेळा चेंज करा, पण कंपाईल झाल्यानंतर, रन झाल्यानंतर त्याला जेवढी साईज अलोकेट केलेली तेवढीच राहणार आहे. स्टेट दी सिच्युएशन वेअर इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन जनरेटेड. इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन म्हणजे काय? तर सपोज ॲरे आहे 3 एलिमेंटचा, राईट? 10, 20 अँड 30. ओके, इंडेक्स व्हॅल्यू 0, 1, 2 आणि मी ऍक्सेस करतोय. ॲरे नेम इज ए ऑफ 3 प्रिंट करण्याचा मी ट्राय करतोय. आता थर्ड इंडेक्स आहे का इथे? नो, दॅट टाइम ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स इज एक्सेप्शन इज जनरेटेड. स्टेट दिस सिच्युएशन. मग इथे आपण लिहू शकतो की इफ वी ऍक्सेस a of 3 from a array then exception occur. बघा इथे प्रोग्राम मध्ये बघूया. एक सिंगल डायमेन्शनल घेऊया. त्याची साईज 3 दिलेली आहे. ओके, ए ऑफ, किंवा इथे आपण डायरेक्टली व्हॅल्यूज देऊया आणि दुसरी व्हॅल्यू ऍक्सेस करूया. 10, 20, 30 हे आपण पाहिले, बरोबर. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन मध्ये काय करूया की त्याची तिसरी इंडेक्स ऍक्सेस करूया, ती प्रिंट करायची मला. आता ए ऑफ 0 प्रिंट होणार आहे, बरोबर. ए ऑफ 1 प्रिंट होणार आहे, ए ऑफ 2 पण प्रिंट होणार आहे. 10 प्रिंट झालाय. तसंच ए ऑफ 1 केला तर 20, ए ऑफ 2 केला तर 30. पण जर ए ऑफ 3 केला तर थर्ड इंडेक्सच नाहीये. तर बघूया काय होतंय. रन टाइम एक्सेप्शन ऑकर होणार आहे. आले एक्सेप्शन इन थ्रेड array index out of bounds exception. So this is the situation. If you access incorrect index from array then it will generate. म्हणजे काय, तुम्ही इंडेक्सच्या बाउंडच्या म्हणजे इंडेक्सच्या जे बाउंड आहे, लास्ट इंडेक्स काय 2, त्याच्या नंतरची इंडेक्स ऍक्सेस करताय, देन इट विल जनरेट एक्सेप्शन. एक्सेप्शन हे रन टाइम ऑकर झालेलं आहे, कंपाईल टाइम नाही. कंपाईल सक्सेसफुली झालेला दिसतो इथे, पण रन केल्यानंतर एक्सेप्शन ऑकर झालेला आहे. एक्सेप्शनचा एक युनिट आहे तुम्हाला. ओके, सो फोर्थ इज कंप्लीटेड. सो नेक्स्ट हियर स्टेट लाईन नंबर अँड एरर, राईट. सो क्लास टेस्ट त्यांनी तयार केलंय. इंटिजर ए, त्याची साईज दिली 5. इंटिजर ए एर नाव दिलंय, साईज दिलेली नाहीये. सो एरर कुठे येणार आहे? लाईन नंबर 2 ला एरर येणार आहे. लाईन नंबर 2 का? बिकॉज साईज मध्ये स्पेस नाही. हा, ओके, आपण ते हे करू शकतो. ओके, इथे आता ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, तेवढं फक्त बघा.
साईज तो पण एररच आहे, बट इट इज प्रिंटिंग मिस्टेक. साईज नॉट मेन्शन. ओके, इथे स्पेस पण हवाय, राईट. इंटिजर ए मध्ये काय हवंय, स्पेस हवाय. पण तेवढं आपण हे करू शकतो. मेन काय आहे तर हे साईज दिलेली नाहीये. देन सेकंड बघा काय आहे, एक ॲरे तयार केलाय, त्याच्यामध्ये 5 लोकेशन्स दिलेत. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ॲरेचं नाव दिलेलं आहे डायरेक्ट ARR. तर तो काय करणार आहे, स्टार्टिंग ॲड्रेस प्रिंट करणार आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं काय प्रिंट करणार, स्टार्टिंग ॲड्रेस प्रिंट करणार आहे. आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ॲर ऑफ 0 लोकेशनवर जी व्हॅल्यू असेल ती तो प्रिंट करेल. पण व्हॅल्यूज दिलेल्या नाहीयेत. तर ॲरे कोणता टाईपचा आहे, इंटिजर. मग इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, 0. तो इट विल प्रिंट 0. सेकंड सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. बघा इथे आपण करूया. ओके, so integer arr is equal to new int pi. ओके, आणि त्यानंतर इथे काय प्रिंट केलंय, त्या ॲरेचं नेम. बघा तिथे स्टार्टिंग ॲड्रेस. आता तो सिस्टीमने काय दिलेला आहे, वी डोंट नो. सिस्टीम जो प्रिंट करेल, आणि सिस्टीम टू सिस्टीम तो वेगळा येऊ शकतो. पण खालचं जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आहे ते मात्र सगळ्यांचं करेक्ट येणार आहे, दॅट इज 0. कारण व्हॅल्यूज नाही आहेत, तुम्ही कोणतीही व्हॅल्यू ॲक्सेस करा, 0च येणार आहे. बिकॉज इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, 0 असते. Okay, so this is the base address given by system, and this is the output, that is 0. Okay, so this is output. So system generated value काय आहे, 126B249, 126B. ओके, आणि शेवटची व्हॅल्यू काय, 0. तर हे लक्षात ठेवा की हा काय करतो, स्टार्टिंग ॲड्रेस देतो आणि हा डिफॉल्ट व्हॅल्यू देतोय, कारण व्हॅल्यूज दिलेली नाहीये. कुणाची डिफॉल्ट व्हॅल्यू, डेटा टाईपची, इंटिजरची. ओके, नेक्स्ट प्रोग्राम, write a program to display array elements using for each loop. Okay, for each loop is a extended version of for loop. It is very simple. Okay, तर ते बघा काय होतंय. सो आपण एक ॲरे डिक्लेअर करूया. सो इंटिजर a is equal to new int. Here suppose array size is 3. किंवा आपण काय करूया, ॲरेची डायरेक्टली व्हॅल्यूज देऊया 3 आणि तिथे फॉर इच लूप लावूया 20, 30. मी काय केलेलं आहे, पहिल्या पोझिशनला एक ॲरे तयार केलेला आहे, नेम ए. त्याचं नेम काय आहे, ए आहे त्या ॲरेचं. मग तो त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत की 10, 20 आणि 30 या 3 व्हॅल्यूज त्या ॲरेमध्ये मी स्टोअर केलेल्या आहेत. ओके, किंवा अजून व्हॅल्यूज घेऊया, म्हणजे 40, 50 5 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. मग आता फॉर इच लूप लावायचं आहे आपल्याला. फॉर इच लूप कसं असतं, फॉर लिहायचा, इथे फॉर इच लूपचा व्हेरिएबल आणि ज्याच्यामधून तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेस करायच्यात त्या ॲरेचं नेम. ओके, आणि जो काय कोड येणार आहे या फॉर लूपचा, तो कोड तुम्हाला इथे लिहायचा आहे. आता व्हेरिएबल म्हणजे काय, आपल्याला ॲरेचे एलिमेंट ॲक्सेस करायचे. ओके, ॲरेचा डेटा टाईप काय, इंटिजर. मग एक इंटिजर व्हेरिएबल तयार करूया. सपोज इंटिजर n नाव दिलं त्याला, इंटिजर n. आणि ॲरेचं नाव काय आहे आपल्या, ते या कोलनच्या नंतर ते काय, ए आहे. म्हणजेच काय होणार आहे, या n मध्ये हा n काय करणार आहे, एक एक व्हॅल्यू घेणार 10. मग 10 त्यामध्ये स्टोअर्ड होणार आणि मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे प्रिंट करायची आहे. मग बाय युजिंग सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन वी कॅन प्रिंट इट. ओके, व्हेरिएबलचं नाव काय आहे, n. तर हा ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होणार आहे जोपर्यंत तुमचा ॲरे एंड होत नाहीये तोपर्यंत. तर पहिल्यांदा तो 10 ॲक्सेस करेल, n मध्ये 10 स्टोअर्ड होईल, 10 प्रिंट होईल. इथे n ची व्हॅल्यू प्रिंट केली, नॉट ॲरेची. ओके,
त्यानंतर परत ॲरे ए ला ऍक्सेस करेल, नेक्स्ट व्हॅल्यू 20 प्रिंट करेल, 30 40 50 आणि आता ॲरे एंड झालेला आहे, सो फॉर इच लूप स्किप होईल. ओके, हा रन करूया आपण. शॉर्टेस्ट वे और एक्सटेंडेड वे आपण त्या फॉर लूपला म्हणू शकतो. CLS so it is printed 10 20 30 40 50. So this is the answer of your last question, that is using for each loop we print values of array. Next question. Questions completed. Okay, we will see practical number 14 in next session, that is on tomorrow. Okay.